ग्रामीण अर्थव्यवस्थेत परिवर्तन करण्याची क्षमता असलेले बांबू हे जादुई पीक आहे. शाश्वत उद्योग म्हणून बांबूकडे पाहायला हवे. या उद्योगाला सहकार क्षेत्राची आणि संस्थात्मक धोरणाची जोड मिळाली तर बांबू उद्योग झपाट्याने विकसित होईल, असं मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. बांबूची लागवड वाढत असून त्याला संस्थात्मक रूप दिल्यास बांबूच्या क्षमतेचा पूर्ण वापर होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल, असंही त्यांनी नमूद केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चच्या वतीनं सहकार चळवळीत बांबू शाश्वतता आणि समृद्धीची जडणघडण तसेच डेटाच्या आधारे नेतृत्व, धोरणे, नवकल्पना आणि प्रभाव या विषयांवर आंतरराष्ट्रीय परिषद आणि बांबूकॉन प्रदर्शनाच्या समारोपावेळी सुरेश प्रभू बोलत होते. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभू यांनी बांबू प्रदर्शनाला भेट देत उत्पादकांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बांबू केवळ एक पीक नसून तो भविष्यातील एक मोठा उद्योग असल्याचे सांगून प्रभू म्हणाले, ग्रामीण भाग तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात परिवर्तन घडवण्याची क्षमता सहकारात आहे. ऊसाचे माती आणि पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतात तर बांबूचे सकारात्मक परिणाम होतात. बांबूच्या वापरामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे हरित अर्थव्यवस्था उभारणीतही बांबूचा हातभार लागतो. त्यामुळे बांबूसह शेतीविषयक उत्पादनांना सहकार्याची जोड देणे गरजेचे असल्याचं त्यांनी सांगितलं. सहकारी क्षेत्राचा सगळ्यात मोठा फायदा असा की एकाच वेळेला अनेक व्यक्तींचा उद्धार होऊ शकतो. कारण एका समूहाला सहकारी क्षेत्राच्या माध्यमातून एक उत्थानाची एक नवीन दिशा मिळू शकते, जे सर्वसाधारणपणे एका खाजगी कंपनीला शक्य होत नाही. पण त्याच्यामध्ये जी काय नवीन संपत्ती निर्माण होते त्याची वाटणी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीकडे जाऊ शकते. आता नेहमी जाते का नाही ते बरोबर आहे, पण हे त्यातला एक चुकीचा मार्गाने केलेला प्रकार आहे. पण कॉन्सेप्च्युअल जर विचार केला तर हा निश्चितपणे होऊ शकतं आणि ते करण्यासाठी बांबूवर आधारित प्रक्रिया प्रकल्प महाराष्ट्रात आणि इतर ठिकाणी झाले पाहिजेत. म्हणून 1998 साली मी अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये पर्यावरण मंत्री असताना पहिल्यांदा देशामध्ये बांबूचा हा उपक्रम चालू केला. तो देशात बांबूचं नाव कोणाला माहीत, बांबू होते पण बांबूची चळवळ नव्हती. तिथून सुरुवात झाल्यानंतर आता त्याला एक निराळी दिशा मिळाली. परंतु आता जर त्याला आणखीन पुढची व्यवस्थित एक संस्थात्मक एक जर त्याला धोरण दिलं नाही तर बांबूचा जो त्याची क्षमता जे पोटेन्शियल आहे ते पूर्णपणे आपल्याला मिळणार नाही. आणि म्हणून त्यासाठी सहकार क्षेत्र हे बांबूला एक निराळी दिशा देऊ शकतं. जसं दुधामध्ये झालं, साखरेमध्ये झालं. तर दुधात साखर पडली आणि त्याला थोडंसं काही ठिकाणी अडचण आली. परंतु आपल्याला खऱ्या अर्थाने आपण जर ऊसाचं आपण जर उदाहरण घेतलं तर ऊस आणि बांबू एकाच शेतामध्ये होऊ शकतात. त्यामुळे बांबूचं एक फार मोठं क्षमता एक निराळी दिशा देण्याचे त्याचा वापर केला गेला.